जय श्रीकृष्ण दर्शनो. आज आपण 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग या नावाचा 7वा अध्याय सुरू करत आहोत. श्री कृष्ण परमात्मने नमः. अथ 7मो अध्याय. हा श्री भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात योगाचे महात्म्य सांगितले आहे आणि 47व्या श्लोकात म्हटले की योगलोकातही जे माझे ठिकाणी श्रद्धा प्रेम ठेवून माझे भजन करतात ते भक्त सर्वश्रेष्ठ असतात. भक्तांना ज्यावेळी भगवंताचे स्मरण होत असते त्यावेळी ते त्यांच्यात तल्लीन होतात, मस्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतासमोर जेव्हा भक्ताचा विशेष प्रसंग येतो की तेव्हा भगवंतसुद्धा त्यात मस्त होतात. त्याच मस्तीच्या भरात भगवंत अर्जुनाने न विचारताही त्याला स्वतः 7व्या अध्यायात विषय प्रारंभ करतात. असे भगवंताचा विषय निघाला तर त्यात भक्त मस्त होतो. त्याला दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. तसेच मागील अध्यायाच्या अंती भक्ताचा विषय निघाला तर भगवानही मस्त झाले. दुसऱ्या गोष्टी विसरून गेले आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा विषय सांगण्याचा उत्साह निर्माण झाला. त्यांनी अर्जुनाकडून प्रश्न नसतानाही आपल्या प्रसन्नतेने भक्तीचा विशेष विचार सांगणे सुरू केले. या अध्यायाचे वैशिष्ट्य असे आहे की सर्व श्लोक भगवान श्रीकृष्णांनीच म्हटले आहेत आणि प्रत्येक श्लोकाची 32 अक्षरे आहेत. या अध्यायामध्ये 30 श्लोक आहेत आणि सर्व भगवंतांचेच भगवानवाचे आहेत. तर यामध्ये आपण आज पहिला श्लोक पाहत आहोत. श्री भगवान उवाच. मया सक्तमना पार्थ योगम युज्यन्मदाश्रया असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तृष्णु. श्री भगवान म्हणाले, पार्थ हे पृथ्वानंदन, मयी माझ्यात आसक्त मनाचा मदाश्रय माझ्या आश्रित होऊन योगाचा युज्यन अभ्यास करीत माम माझ्या समग्र रूपाला असंशयम ज्या प्रकाराने ज्ञाससी जाणशील तत् त्या प्रकाराने शृणू ऐक. हे पृथ्वानंदन पार्थ, माझ्या आसक्त मनाचा माझ्या आश्रित होऊन योगाचा अभ्यास करीत तू माझ्या समग्र रूपाला ज्या प्रकारे जाणशील त्या प्रकाराने ते ऐक. जय श्रीकृष्ण.